हाय हॅलो नमस्कार, मी प्रसाद वाघमारे. आजचा नवीन विषय नाटक. आपण नाटक बघत असताना फक्त पडद्याच्या समोर काय चालतं आणि पडदा उघडल्यानंतर मंचावर काय चालतं तेच बघत असतो. पण पडद्यामागं कधी आपण बघण्याचा प्रयत्न केलाय? तिसरी बेल झाल्यानंतर पडद्याच्या मागे काय चालतं हे मी तुम्हाला हळूहळू समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा विषय नाटक. नवीन पात्राशी आधी तुटक वागतो आपण, तेव्हा शब्दानं स्पर्श करत जातं आपल्याला. शब्द, वाक्य, प्रवेश, अंक एवढा प्रवास हातात हात घेऊन केल्यावर प्रेम जडतच. कुणी कितीही कुरूप असलं तरीही. तर नाटक म्हणजे काय? तर नाटक हे केवळ एक मनोरंजनाचं साधन नसून माणसाच्या आयुष्यातील एक प्रतिबिंब आहे. तर आपण बघणार आहोत आता आरसा आणि वास्तव. नाटक हे समाजाच्या आणि माणसाच्या भावविश्वाचा एक आरसाच असतो. आपण आपल्या आयुष्यात ज्या समस्यांना आपण तोंड देतो किंवा ज्या भावना आपण उघडपणे व्यक्त करू शकत नाही, त्या रंगभूमीवर पाहताना आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. आता दुसरा पॉइंट, भावनांची अभिव्यक्ती. भावनांची अभिव्यक्ती. पण आज आपल्या प्रियसीला आता आपण पुन्हा कधीच भेटूया नकोत असं साध्या पोस्ट कार्डवर कळवावं, तसं ग्रीन रूम मधून न सांगताच निघून गेलं माझं पात्र शेवटचा प्रयोग संपल्यावर. माणूस हा भावनाप्रधान प्राणी आहे. दुःख, आनंद, राग, मत्सर किंवा प्रेम या सर्व भावनांची तीव्रता नाटकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येते. एखादं उत्तम नाटक माणसाला अंतर्मुख करतं आणि त्याच्या संवेदनशीलतेला साथ घालतं. जगण्याची कला. स्टेज भकास, मनात रडणाऱ्या बापासारखा. विझलेले दिवे, जाताना मुलाच्या हातावर दही न ठेवता आल्याची खंत करणाऱ्या आईसारखी. आणि सतत आपल्यात कोणीतरी असावं असा विचार करणाऱ्या मनासारख्या रिकाम्या खुर्च्या. शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे हे जग एक रंगमंच आहे आणि आपण सर्व यातले कलाकार आहोत. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. कधी मुलगा, कधी बाप, कधी मित्र, तर कधी शत्रू. नाटक आपल्याला ही भूमिका चांगल्या प्रकारे समजून घेण्याची दृष्टी देतं. तर आता आपण बघणार आहोत मनोरंजना पलीकडचं शिक्षण. थिएटर बाहेरची शांतता खूप अधीर, कुणालाही बरोबर चहा घेत गप्पा मारायला. थिएटर भोवती रेंगाळून नाटकाचा आत्मा मग निघून गेला कुठेतरी. घरोघरी निघून गेलेला प्रेक्षक शांत झोपला असेल आता. जवळच कोणी अपघातात गेल्याची बातमी न कळवलेल्या माणसासारखा. नाटक हे केवळ हसवण्यासाठी किंवा रडण्यासाठी नसतं बरं का, तर ते जगण्याचं आपल्याला शिक्षण देत असतं. सामाजिक विषयावरची नाटकं आपल्याला प्रबोधन करत असतात, तर कौटुंबिक नाटकं नात्यांमधील गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण उद्या दुसऱ्या प्रयोगाआधी दिव्यांना पेटावंच लागेल. जवळच कोणी गेल्यावर आपण एकटे राहायला घाबरतो तसं. स्टेज सुद्धा नव्या सेटला रांगू दिन आपल्यावर. जवळच कोणी गेल्यावर आजी बळेबळे नातवांना खेळवत राहते तसं. बिटवीन द लाईन्स म्हणजे जे काय असतं ते हेच सगळं असावं बहुतेक. तर विरंगुळा आणि ऊर्जा. दैनंदिन धावपळीच्या आणि तणावाच्या आयुष्यात नाटक हा एक उत्तम विरंगुळा ठरतो. 2-2.5 तास आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातील कथा पाहताना माणूस आपले स्वतःचे प्रश्न विसरून एका दुसऱ्याच विश्वात रममान होतो. अहो, ज्यामुळे त्याला एक नवीन ऊर्जा मिळते.
थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, नाटक माणसाला माणूस म्हणून समृद्ध करतं, तर आयुष्यातील चढ उतारांकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देतं.